बारामतीमधून न लढण्याचे अजित पवारांनी पुन्हा एकदा संकेत तर दिले नाहीत ना, कारण बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे असं वक्तव्य केलेलं आहे खुद्द अजित पवारांनी। दुसरा आमदार आला की माझी किंमत कळेल असं देखील अजित पवार म्हणालेले आहेत। तर 91 पासूनच्या माझी कामं तुम्हाला कळतीलच असं देखील अजित पवार म्हणाले। मीही आता 65 वर्षांचा झालो असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। तर कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या वक्तव्यांना एकमुखी विरोध त्या ठिकाणी तातडीनं पाहायला मिळाला। विकास कामं करूनही लोकसभेला हरल्यानं त्यांनी ही खंत बोलून दाखवली आहे। अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मूठ 1.25 लाखाची चांगली, आपण पहिल्याच दिवसापासून लाखांनी निवडून येणारी माणसं कुठं आता आपल्याला पण, मी आता 65 वर्षाचा झालो, आपण पण तसंच समाधानी, आपल्याला काही सुका बिका आम्ही मोटारी आमच्या काय करायचं ते ऐका। एक मिनिट मला एकदा काय होतं, जिथं पिकतं, एक मिनिट, जिथं पिकतं, ऐका, जिथं पिकतं तिथं विकत नसतं। तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या। तानाजीराव एक मिनिट, एकदा काय झालं पाहिजे, बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे आणि मग एक मिनिट, मग तुम्ही माझी 91 ते 2024च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा तर मी आता 65 वर्षांचा झालेलो आहे असं अजित पवार ज्यावेळेला म्हणाले, त्याचबरोबर कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या वक्तव्यांना एकमुखी विरोध असल्याचं त्या ठिकाणी तातडीनं पाहायला मिळालेलं आहे। राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दादांच्या वक्तव्याचा नेमका अन्वयार्थ काय काढायचा, तातडीनं बारामतीकरांनी देखील त्याला विरोध केलेला आहे। कसं आहे की अजितदादा यापूर्वी देखील या पद्धतीनं बोलले होते आणि खरं आहे की एखाद्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ज्या वेळेला त्या जनतेच्या प्रती दिवस रात्र एखादा कार्यकर्ता, एखादा नेता काम करतो, अनेक वर्षापासून सातत्यानं जवळपास 30-35 वर्ष झालं त्या ठिकाणी अजितदादा त्या बारामती मतदारसंघाचं नेतृत्व करतायत आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की भारतात कुठेही अशा पद्धतीचा विकसित झालेला मतदारसंघ नसेल की जेवढा डेव्हलपमेंट ही बारामती मतदारसंघामध्ये झालेली आहे आणि ती अतिशय नियोजनबद्ध आहे। आणि देशाच्या पंतप्रधानाला, केंद्रीय पातळीवरच्या अनेक नेत्यांना, विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा आणि जगातल्या अनेक मान्यवरांना त्या बारामती मतदारसंघाचा विकास येऊन बघण्याचा मोह आवरत नाही आणि अशा पद्धतीचं काम करणाऱ्या नेत्याला त्यावेळेस त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जनता ज्यावेळेला त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीला पराभूत करते त्यावेळेला त्या व्यक्तीच्या, त्या नेत्याच्या मनाला वेदना झाल्याशिवाय राहत नाहीत। त्यामुळं या कदाचित उद्विग्न भावनेतून अजितदादांनी ते वक्तव्य केलं असावं, परंतु बारामतीकरांची मनापासूनची इच्छा आहे की या मतदारसंघाचं विधिमंडळाचं नेतृत्व हे अजितदादांनीच केलं पाहिजे। कारण त्या बारामतीच्या प्रत्येक विटेमध्ये, प्रत्येक मातीमध्ये, प्रत्येक दगडामध्ये त्यांना अजितदादांनी केलेला विकास दिसतो। प्रत्येक झाडामध्ये, प्रत्येक रोपामध्ये तिथं अजितदादांनी केलेला विकास दिसतो। त्या ठिकाणच्या वाहत्या प्रत्येक पाण्याच्या तरंगामध्ये अजितदादाचा विकास दिसतो। हे सगळे बारामतीकर हे दैनंदिनरित्या रोज अनुभवतात आणि इतकं सुरेख केलेला हा मतदारसंघ, इतकी कामं ते करतात। आपण हे फुटेजमध्ये पण पाहतोय की लोकांच्या गरजेची कामं देण्याच्या करता, निवेदन देण्याच्या करता भोवताली तुडुंब अजितदादांच्या भोवताली आपल्याला गर्दी पाहायला मिळते। तो ही व्यक्ती सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्रीच्या 11 वाजेपर्यंत पूर्ण वेळ काम करणारी व्यक्ती आहे, ताबडतोब निर्णय घेणारी व्यक्ती आहे, एक व्हिजन असलेली व्यक्ती आहे। त्या बारामतीमधली एक एक इमारत जर बघितली तर तिचा हेवा वाटावा आणि त्याचा आदर्श घेऊन दुसऱ्यांनी कामं करावी, अशा पद्धतीचं काम। आपण स्वतःचं घर जसं सजवतो
घरातली जशी स्वच्छता बघतो तशा पद्धतीनं संपूर्ण मतदारसंघाकडे त्या नजरेतनं पाहणारा हा एकमेव अपवादात्मक लोकप्रतिनिधी आहे आणि त्याच्या वाटेला जो लोकसभेचा पराभव आला तो निश्चितपणे वेदनादायी आहे. आणि याच्याकरता म्हणून अजितदादा असं म्हणाले की एखाद्या वेळेला जर बदल म्हणजे दुसरा कोणतरी लोकप्रतिनिधी असेल तेव्हा तुम्हाला अजितदादाची किंवा अजितदादांनी केलेल्या कामाची किंमत कळेल. नक्कीच उमेशजी, लक्षात आलंय की नेमका अजितदादांना काय म्हणायचं. धन्यवाद, तुम्ही एबीपी माझाबरोबर बोललात त्यासाठी. त्यानंतर खुद्द महेश तपासे यावेळेला आपल्याबरोबर आहेत राष्ट्रवादीचे. महेशजी, एका बाजूला खंतही व्यक्त केली जाते, जुनी सहलही त्यांना आठवताना दिसते, पुढच्या काळातील येत्या निवडणुकांना सामोरं जाण्याचे संकेतही यातून देण्याचा प्रयत्न अजितदादा करतायत का वक्तव्यातून? महेश, अजितदादांच्या पूर्णपणे लक्षात आलेलं आहे की पवार साहेबांना सोडल्यानंतर लोकांमध्ये त्यांची किंमत काय झाली हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अंदाज अजितदादांना पूर्णपणे आलेला आहे. आतापर्यंत पवार साहेबांनी नेहमीच महाराष्ट्र पूर्णपणे अजितदादांच्या ताब्यात दिला, पक्ष त्यांच्या ताब्यात दिला, पूर्ण मोकळीक दिली. परंतु त्या ठिकाणी अजितदादांनी त्याचा दुरुपयोग करून पूर्ण पक्ष ताब्यात घेतला. पवार साहेबांनाच राष्ट्रीय अध्यक्ष पदावर काढण्याची घोषणा केली, निवडणूक आयोगाला दिलं, स्वतःच्या बहिणीसमोर स्वतःच्या मंडळीनं उभं केलं आणि आज त्यांना तो पश्चाप होतं. काल ते गडचिरोलीलाही बोलले की असं पक्ष फोडायला नाही पाहिजे आणि असं नाही करायला पाहिजे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी कृतीमध्ये तुम्ही कधी अंमलात आणणार? तुम्हाला खरंच जर पश्चाताप झाला असेल तर माझी मागणी आहे, जाहीर मागणी, आता उमेश पाटील पण लाईनवर आहे, की अजितदादांनी शरद पवारांचा पक्ष परत शरद पवारांना सुपूर्द केला पाहिजे. अजितदादांनी राष्ट्रवादीचे शरद पवारांचे घेतलेले आमदार, खासदार आणि कार्यकर्ते परत सुपूर्द करायला पाहिजे. त्याच्यानंतर पक्ष फोडी किंवा कुटुंब फोडी आणि कुटुंब एकतेचा सल्ला त्यांनी इतरांना द्यावा. तुम्ही बोलणारा खूप चांगला बोलता की मला पश्चाताप झाला, कुटुंब फोडायला नव्हतं पाहिजे होतं, अमुक डमुक सगळं बोलला चांगलं, मग कृतीमध्ये तुमची काय आहे? तुम्ही आजही भारतीय जनता पार्टीचे नारे गातात. शरद पवारांपेक्षा तुम्हाला अमित शहा आणि मोदी हे जास्ती जवळचे वाटतात. त्याच्यामुळे असं दादांचं जे वक्तव्य आहे हे प्युअरली इमोशनली लोकांना बरोबर आहे, भावनिक आवाहन करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो. धन्यवाद महेश तपासेजी, आपण एबीपी माझा बरोबर बोललात त्यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.